नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पोलीस भरतीचे 2025-26 चे वन लाइनर प्रश्न बघणार आहोत. तर हे आत्ताची जी पोलीस भरती आहे 25 आणि 26 ची, तर यामध्ये 100% विचारले जाणारे प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही 2 जानेवारी 1961 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी 1961 रोजी. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे? तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये पंचकोनी तारा असे पारंपरिक चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? तर याचं उत्तर आहे सदृशनाय खलनिग्रह नाय. हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र दक्षता मासिक हे आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील कनिष्ठ पद कोणते? तर याचं उत्तर आहे पोलीस शिपाई. प्रश्न क्रमांक 8, सदृशनाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्याने काय बोध होतो? तर याचं उत्तर आहे संजनाचे रक्षण व दुर्जनांचा नाश हे याचं वाक्याचं बोधवाक्य होतं. प्रश्न क्रमांक 9, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणते? कोणत्या विभागाचे अखत्यारीत चालते? तर याचं उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 10, पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचीतील विषय आहे? तर पोलीस प्रशासन हे राज्य सूची या सूचीतील विषय आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 12, दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणजे महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते? याचं उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे? याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 14, C-60 फोर्सचे ब्रीद वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे वीरभोग्य वसुंधरा हे C-60 फोर्सचे ब्रीद वाक्य आहे. तसेच प्रश्न क्रमांक 15, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 16, फोर्स 1 काय आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस कमांडो हे फोर्स 1 आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन कोणत्या शहरात होते? आहे. याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 18, FIR चा फुल फॉर्म काय आहे? तर FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. प्रश्न क्रमांक 19, IPC म्हणजे काय? म्हणजे याचं उत्तर आहे भारतीय दंड संहिता. प्रश्न क्रमांक 20, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे 1861. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केले? तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे निळा व पांढरा. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते? याचं उत्तर आहे 19
51. प्रश्न क्रमांक 24. पोलीस स्मृती दिन केव्हा असतो? त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. हे वन लाईनर प्रश्न तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि कोणी मला याची पीडीएफ पण देणार नाही. तर आपण या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर याचं उत्तर आहे 13. प्रश्न क्रमांक 27. परिक्षेत्राचा प्रमुख कोणत्या दर्जाचा अधिकार असतो? तर याचं उत्तर जे आहे पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 28. पोलीस आयुक्तालय हे कोणत्या भागासाठी असते? तर याचं उत्तर आहे शहरी. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? त्याचं उत्तर आहे गडद निळा. प्रश्न क्रमांक 30. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे महासमादेशक. प्रश्न क्रमांक 31. होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1946. प्रश्न क्रमांक 32. जिल्ह्यामधील होमगार्डचे प्रमुख कोण असतो? त्याचं उत्तर आहे समादेशक. प्रश्न क्रमांक 33. पोलीस अधीक्षक उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? तर याच्यावर उत्तर आहे 3 स्टार असतात. प्रश्न क्रमांक 34. राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण असतात? याचं उत्तर आहे डीजीपी. प्रश्न क्रमांक 35. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक. प्रश्न क्रमांक 36. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? याचं उत्तर आहे हेड कॉन्स्टेबल. प्रश्न क्रमांक 37. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीने भरले जाते? याचं उत्तर आहे पोलीस निरीक्षक. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 39. सीआयडीचे मुख्यालय कोठे आहे? तर सीआयडीचे मुख्यालय पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 41. ATS चे फुल फॉर्म काय आहे? ATS चे फुल फॉर्म आहे अँटी टेररिझम स्क्वॉड. हे ATS चे फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 42. MPA चे फुल फॉर्म काय आहे? तर MPA चे फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. प्रश्न क्रमांक 43. CID चे फुल फॉर्म काय आहे? CID चे फुल फॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे आहे. प्रश्न क्रमांक 44. CBI चे फुल फॉर्म काय आहे? CBI चे फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. प्रश्न क्रमांक 45. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर K9 युनिट हे श्वान शी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46. गुन्हे अन्वेषण शाखा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 47. केंद्रीय गुन्हे अन्वेषण मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र पोलिसाचं कोणते बल नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बसवले आहे? त्याचं उत्तर आहे C60 हे दल.
प्रश्न क्रमांक 50. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे कोणाला प्रशिक्षण दिले जाते? याचं उत्तर आहे IPS अधिकारी. तर मित्रांनो, आपले वन लाइनरचे हे पार्ट 1 चे 50 प्रश्न झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पार्ट 2 चे नोटिफिकेशन येऊन जाईल. तर धन्यवाद.